हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझा चेहरा बघू शकता तुम्ही. कारण आजचा दिवस हा माझ्यासाठी गुड नाही आहे. कारण मी थोडी आजारी आहे. जस्ट ब्लड टेस्ट करून आली होती आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आली होती. कारण माझी तब्येत खूपच बरी नव्हती. आणि आज थोडा स्पेशल दिवस पण आहे. ते म्हणजे हा व्लॉग तुमच्यापर्यंत लेट पोहोचतोय हे मी आधीच सांगते. तर हा व्लॉग मी 22 मेला शूट केला होता आणि 22 मे हा खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर असं मी टॅबलेट्स आणले होते. ही अशी फाईल बनवलेली होती माझी आणि काही टेस्ट सांगितले होते. तर टेस्ट मी जस्ट करून आले होते आणि खूप सारे टॅबलेट्स दिले होते. डायट दिलं होतं. हाय फायबरचं डायट दिलं होतं. प्लेंटी वॉटर प्यायला सांगितलं होतं. म्हणजे खूप पाणी प्यायला सांगितलं होतं. कारण डिहायड्रेशन होत होतं खूपच असं आणि मी आजारी होते आज. त्यामुळे थोडाफार डाऊन होता दिवस. बट इट्स ओके. या डाऊन दिवसामध्ये पण आपल्याला खूप काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळे आजचा दिवस चालू करूया आपण. आणि बाहेर मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि आज मी एक रेसिपी दाखवणार आहे. ते म्हणजे काय, तर आज आपण इझी चीज केक बनवणार आहोत. मँगो चीज केक. ते पण घरच्या घरी. तुम्ही ऑनलाईनही खूप बघितलं असेल सोशल मीडियावर, Instagramवर. तर तसाच आपण आज केक बनवणार आहोत आणि हे आमच्या घरचे गावचे मँगो आलेले होते. त्यामुळे मी ठरवलं की आज चीज केकही बनवून टाकू. आणि स्पेशल ओकेजन असं काय आहे आज, तर आज आपल्या यूट्यूब चॅनलला, आज आपल्या फॅमिलीला, जी माझी फॅमिली आहे छोटीशी यूट्यूब फॅमिली, त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि खूप काही मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. पाहिजे तसं सक्सेस किंवा जसं म्हणतात मॉनिटायझेशन अँड ऑल असं सगळं काही नाही झालेलं आहे पॉसिबल. बट मी खूप हॅप्पी आहे की मला माझ्याच्याने काहीतरी कॅप्चर करता आलं, की माझ्या चॅनलवर काही दाखवता आलं, लोकांना एंटरटेन करता येते. त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. सो आपण रेसिपीला चालू करूया. तर मागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल असं थोडंफार मी सामान साहित्य घेतलेलं आहे. काय-काय आहे तुम्ही बघितलं असेल. बिस्किट, मँगो, मिल्क मेड, त्यानंतर हनी, असं सगळं घेतलेलं आहे. आता हे बिस्किट आधी आपण याचे असे छोटे-छोटे असं क्रंच टाइप करून घेणार आहोत, ग्राइंड करून घेणार आहोत. त्यामुळे मी मिक्सर घेतलेला आहे आणि या मिक्सरमध्ये आपण हे असे बिस्किट्सचे तुकडे करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची आहे त्याची, म्हणजे ती खालची लेयर त्याची तयार होईल. त्यामुळे हे असे आधी तुकडे करून घेणार आहोत, कारण डायरेक्ट अख्खं बिस्किट टाकलं तर ते फाईन पेस्ट होणार नाहीये आपल्याकडून. त्यामुळे मी आधी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याची ही अशी फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे बघू शकता अशी नॉर्मल फाईन पेस्ट रेडी झालेली आहे. थोडेफार असे क्रंच असतील तरी चालतील. आता यामध्ये आपण क्रीम चीजचा वापर करणार आहोत. पण ते क्रीम चीज ॲज आपण होममेड बनवणार आहोत. बाहेरून क्रीम चीज भेटतं आपल्याला, ते मी नाही वापरणार आहे. आता यामध्ये आपण हंक टाकलेलं आहे. आता हे थोडं फार स्लरी टाइप आहे. थोडं फार, जास्त नाही. बिकॉज ते जास्त टाईम मी हंकड म्हणजे ठेवलं नव्हतं. बट तुम्हाला जास्त टाईम ठेवता आलं तर ते खूपच छान आहे. त्यामुळे दही चांगलं असं घट्ट होतं. त्यानंतर यामध्ये मी पनीर टाकणार आहे. बघू शकता असा पनीर घेतलेला आहे मी. हा मदर डेअरीचा पनीर आहे, और हेरिटेजचा पनीरही तुम्ही वापरू शकता. तर हा पनीर मी यामध्ये टाकलेला आहे. त्यामध्ये आपण मिल्क मेड टाकणार आहोत. म्हणजे शुगर ॲड नाही करणार आहे यामध्ये मी. मिल्क मेडमध्ये ऑलरेडी शुगर असतं आणि खूपच शुगरी असतं मिल्क मेड. भरपूर मिठायांमध्ये हे वापरलं जातं. त्यामुळे इकडे मिल्क मेड मी वापरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हनी टाकलेलं आहे. हनी ॲड केलेलं आहे. कारण हनीची टेस्ट ही वेगळीच येते आणि हे असं ग्राइंड करून घेणार आहे मी. नंतर मगाशी जो बिस्किटाचा चुरा जो आपण बनवलेला होता, ग्राइंड केलेले बिस्किट्स होते, त्यामध्ये आपण मेल्टेड बटर टाकून घेणार आहोत. बटर आपण मेल्ट केलेलं आहे थोडं गॅसवर. आता हे मी एका वाटीमध्येच केलेलं आहे, कारण प्रॉपर त्यासाठी असं माझ्याकडे काही भांडं नव्हतं. त्यामुळे मी थोडंसं, आपल्याला थोडंसंच लागणार होतं, कारण छोटाच केक मी बनवणार होते. एकच लाईक डब्बा असा मी केक बनवणार होते. ग्लास जारचा केक मी बनवणार होते. त्यामुळे मी असं थोडंफारच बटर घेतलेलं आहे यामध्ये. आणि हे बघा, त्यामध्ये असं तुम्ही प्रॉपर लावून घेणार आहोत आपण. म्हणजे ते मेल्टेड बटर आणि बिस्किटाचा चुरा असं आपण खालचा लेयर रेडी केलेला आहे. ऑलरेडी तुम्ही बघितला असेल. आता हे मँगो बघू शकता किती मस्त रसरशीत दिसत आहेत आणि खूपच गोड असे मँगो होते. असे मँगो म्हणजे बाहेर मिळणं खूपच मुश्किल असतं. हे आमच्या गावचे मँगो आहेत, तर ते मी यूज केलेले आहेत. तर असं मी क्यूब कट करून घेत आहे, बघू शकता मँगोला. आणि जे मगाशी आपण बनवलं होतं क्रीम चीजचं मिक्सचर, ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. या मँगो चंक्समध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स केलेलं जे मिक्सचर आहे ते आपण वरच्या लेयरमध्ये टाकणार आहोत. सेकंड लेयरमध्ये आपण टाकलेलं आहे, बघू शकता. बिस्किटाचा लेयर होता तो मी सर्वात शेवटी टाकलेला आहे. आणि त्यानंतर कर्ड आणि मँगो, म्हणजे जे हंकर्डचं जे आपण मिक्सचर बनवलेलं होतं, क्रीम चीजचं जे मिक्सचर बनवलेलं होतं,
ते आणि मँगो मिक्स करून असं मी टाकणार आहे. बघू शकता किती मस्त दिसत आहे. अशी मी सेकंड लेयर पूर्ण भरून टाकलेली आहे. मी आता एका मिक्सर जारमध्ये पुन्हा थोडेसे मँगो चंक्स घेऊन त्याची अशी प्युरी बनवलेली आहे. पूर्ण फाईन प्युरी बनवलेली आहे आणि त्या प्युरीचा लेयर आपण सर्वात वरती लावणार आहोत. बघू शकता मी कशाप्रकारे लावून घेतलेला आहे. पूर्ण प्युरीचा लेयर मी प्रॉपर असा लावून घेतलेला आहे आणि हे बघू शकता असा आपला केक हा बेस रेडी आहे. बेस बिस्किटांचा होता, त्यानंतर क्रीम चीज होता आणि वरती असं मँगोची अशी प्युरी आपण लावून घेतलेली होती. तर अशा प्रकारे हे रेडी आहे. आता मी हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे. ओव्हरनाईट आपल्याला सेट होण्यासाठी हे ठेवायचं आहे. मी नॉर्मल फ्रीजमध्येच हे ठेवणार आहे. डीप फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे. कारण डीपमध्ये ठेवल्यानंतर कधी-कधी खूप हार्ड होण्याची शक्यता असते जर आपण ओव्हरनाईट ठेवतोय. पण तुम्ही काही आवर्स बिफोर ठेवत असाल तर तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता सेट होण्यासाठी. आता हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मी सगळं आवरून घेतलेलं आहे. कारण आपण काही रेसिपी बनवतो, भरपूर अशी भांडी होतात आणि ती आपल्याला नंतर धुवावी लागतात. सगळं स्वच्छ करावं लागतं. सगळं ओटा वगैरे क्लीन करून मी घेतलेलं आहे. आणि हे बघू शकता ओव्हरनाईट ठेवल्यानंतर मी नेक्स्ट डे ते ओपन केलेलं आहे आणि बघू शकता किती मस्त असं सेट झालेला आहे. हा केक जो आहे चीज केक मस्त सेट झालेला आहे. आता याचा एक बाईट मी घेणार आहे आणि सगळं ऑर्गॅनिक आहे, सगळं नॅचरल आहे आणि सगळं घरी बनवलेलं आहे. घरचा स्वाद आहे, त्यामुळे खूप छान लागणार आहे हा केक. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.